नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत. तर दिंडोरी विधानसभा मधनं चारोस्कर म्हणजे सुनीताताई चारोस्कर उमेदवारी लढणार आहे. तर आपण त्यांच्या याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार ताई, प्रथमतः नमस्कार. तुमचं एस मराठी न्यूज मध्ये स्वागत. तर आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे. हो, तर त्या पार्श्वभूमीवर आम्हाला तुमचं जे नियोजन आहे, निवडणुकीचं नियोजन आहे, हो. ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. निवडणुकीच्या संदर्भात म्हटलं तर सकाळपासूनच सुरुवात होते आमची. सकाळी मी जवळ-जवळ 4च्या दरम्यान उठते. त्याच्यानंतर थोडं वॉकिंग वगैरे फिरून येणे 1 तासाचं. त्याच्यानंतर आपलं रुटीनचं घरातलं देवपूजा, घरातले जे कामं असतात ते थोडे करून स्वयंपाक थोडा करते आणि त्याच्यानंतर 7च्या नंतर मग कोणी भेटायला आलं, काही बोलायचं असलं आपलं प्रचाराच्या संदर्भात त्याच्यात बोलून आणि 7:30ला घराच्या बाहेर पडते मी. त्याच्यानंतर दिवसभर संध्याकाळी 10-11 पर्यंत आमचे दौरे चालू असतात. त्याच्यामध्ये दिवसभर मग फिरावं लागतं. आता सध्या तुमची अक्रोळेमध्ये हो, एक छोटी सभा झाली. त्या हो, दरम्यान तुम्ही भाषणादरम्यान तुमचे अश्रू अनावर हो. झाले. नेमकी काय प्रसंग होता? अ, नक्की काय तुम्ही सांगाल? अ, नेमकं म्हणजे सासरे माझे अ, म 99 95 94-95च्या म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी सासरे विधानसभेसाठी निवडणुकीमध्ये उभे होते आणि 2 दिवसांनी निकाल लागायचे. त्याच्या आधी ते ॲक्सिडेंटमध्ये खतवड फाट्याजवळ त्या ठिकाणी त्यांना जीव गमवावा लागला. त्याच्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्याच्यानंतर माझे पती कॉलेजला असतानाच कमी वयामध्ये त्या ठिकाणी ते आमदार झाले. त्याच्यानंतर वर्षभराने माझं लग्न झालं. मी या घरामध्ये आले, परंतु आल्यानंतर खूप जबाबदारी असते घरामध्ये आणि त्या गोष्टींना मला सामोरे जावं लागलं. त्याच्यानंतर मला शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली आणि मी राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेस पाऊल ठेवलं आणि अ, राजकारणामध्ये आल्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी मला उमराळे गटामध्ये आधी मोहाडी गटामध्ये संधी मिळाली. नंतर उमराळे गटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी समाज कल्याण सभापती झाले. मग समाज कल्याण सभापती झाल्यानंतर चारोस्कर साहेब असतील, शेट्टे साहेब असतील, दत्तूदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकले आणि खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी जिल्ह्यातील अपंगांना न्याय देण्याचं मी त्या ठिकाणी काम केलं. महिलांसाठी प्रामुख्याने मुलींच्या जे वसतिगृह आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मी त्या ठिकाणी बसवण्यात आले. कारण आज आपण बघतो का महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केली जात नाही किंवा त्या ठिकाणी पाऊल उचललं जात नाही. परंतु मी 5 वर्षापूर्वी तेव्हाच माझ्या डोक्यात कल्पना आली जिल्हा परिषदेला गेल्यानंतर, या आदिवासी सर्व स्तरातील मुली असतात या ठिकाणी आणि त्यांना त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा त्या ठिकाणी नाही, म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसून मी त्या ठिकाणी त्यांची सुरक्षा करण्यात आली. त्याचप्रमाणे अनेक अशा छोट्या मोठ्या योजना होत्या त्या ठिकाणी मी त्या देण्यात आल्या आणि जिल्हाभर अनेक जणांनी माझं कौतुक केलं. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, त्यांना सोबत घेऊन मी त्या ठिकाणी काम केलं. कुठेही जातीवाद किंवा कुठेही पक्षपात भेदभाव मी त्या ठिकाणी केला नाही आणि आज त्या सर्वांच्या आपल्या सर्व तालुक्यातल्या जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी दिंडोरी पेठ विधानसभेची उमेदवारी मला करण्याची आज पवार साहेबांनी संधी दिली. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आणि माझ्या दिंडोरी पेठ मतदारसंघातील तमाम जनतेचे मनःपूर्वक आभार मानते आणि भविष्यामध्ये मी त्यांच्यासाठी अगदी मनापासून तळमळीने काम करेल. कुठेही मी महिला म्हणून त्या ठिकाणी कमी पडणार नाही. जरी राजकारणामध्ये सासरे होते, पती होते, तर आणि मी पण आहे, परंतु त्या पदावर गेल्यानंतर ती जबाबदारी आपली अजून वाढली जाते. जसं कुटुंब मी सांभाळते, त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारीने मी मतदारसंघ सांभाळील, एवढं सांगू शकते. तर मग आपण अक्राळे गावामध्ये आहोत. तर आजूबाजूला एम-आय-डी-सी आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्हाला? अ, अक्राळे एम-आय-डी-सी येथे झालेली आहे आता. आपण इथेच आहोत या परिसरामध्ये, परंतु इथे जवळ-जवळ 3,000 कामगार भरायचे आहेत. परंतु इथे 70 पण अजून आपले स्थानिक मुलं अजून भरले गेले नाही. तर मी माझ्या जीवाचं रान करेल, परंतु माझ्या अ, स्थानिक जे युवक आहेत, युवक-युवती त्यांना रोजगार देण्यासाठी, त्यांना नोकऱ्या देण्यासाठी मी 100% प्रयत्न करेल. माझ्या जीवाचं रान करेल, पण त्यांना या ठिकाणी अ, म अ, त्यांना या ठिकाणी नोकऱ्या भेटल्या पाहिजेत, हे हिशोबाने मी त्या ठिकाणी काम करेल.
म्हणजे या एम-आय-डी-सी मध्ये तुम्ही जे बेरोजगार तरुण-तरुणी हो, आहे, त्यांना जॉब अर्थात नोकरी हो, देण्यासाठी तुम्ही तत्परतेने तुमच्या आटोकाट प्रयत्न करणार हो. आहात. ठीक आहे, धन्यवाद. ओके. सांगायला गेलं तर तुमच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. तर त्या दरम्यान तुमचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी तुम्ही कशाप्रकारे संवाद साधतात? म्हणजे त्यांच्याशी कोऑर्डिनेशन तुमचं कसं आहे? कार्यकर्त्यांचं म्हणजे आमचं फोनवरतीच होतं. नंतर सभेच्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्या ठिकाणी नियोजन केलं जातं पुढच्या सभेचं. त्या ठिकाणी काही जण पटकन पुढे जाऊन सभेचं नियोजन केलं जातात आणि एकमेकांचे कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे असल्यामुळे काही अडचण येत नाही आणि सगळेजण अगदी उत्साहाने सकाळपासून कामाला लागतात. असं कुठेही कोणाला थकवा जाणवत नाही आणि गावात मध्ये पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला जातो. अनेक ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला दिला जातो. ओके. अ, माझा प्रश्न असा होता, की आता तुमच्यासोबत तुमचे पती रामदास चारोस्कर हो, हे देखील राजकारणात हो, आहे. त्याच्यानंतर तुमचे जे सासरे होते ते देखील राजकारणात होते आणि एकंदरीत तुमचे माहेरचे पण राजकारणात म्हणजे हो, तुमची राजकारणाची ती काय म्हणत पार्श्वभूमी हो. आहे. म्हणजे तुम्हाला राजकारणाची जे आहे विषय आहे तो तुम्हाला नवीन नाहीये. नवीन. पण तरी पण आता तुम्ही उमेदवारी करणार हो. आहात. तर तुमच्या समोर कोणते नवीन असे दृष्टिकोन आहे किंवा काहीतरी नवीन अडचणी आहे तुम्ही सांगू शकता आम्हाला? शेवटी निवडणूक म्हटली का अडचणी येणारच असतात. कारण प्रत्येक जण हे निवडून येण्यासाठीच उमेदवारी निवडणुकीमध्ये उभे राहत असतात. त्याच्यामुळे अनेक तसं आता तर मला कुठल्या प्रकारची अडचण दिसत नाही. कारण मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि तालुक्यातील बऱ्याच विकास कामांच्या बद्दल खूप लोकांच्या अडचणी आहेत आणि त्यांच्या समस्या अनेक ठिकाणी सांगितल्या जातात. आणि व्हिजन आमचा हा एक पवार साहेब असल्यामुळे त्यांचं व्हिजन हे आपलं महाराष्ट्र हे शेतकरी म्हणजे शेतीच्या विषयी निगडीत असल्यामुळे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विषयी आवाज उठवण्यासाठी त्यामुळे मला एक महिला म्हणून पवार साहेबांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि सर्वप्रथम पवार साहेबांचं महाविकास आघाडीच्या आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय राहुल साहेब असतील, त्याचप्रमाणे CPMचे जे पी गावित साहेब असतील, आमच्या जिल्ह्यातील आदरणीय कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेट्टे साहेब असतील, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक दत्तात्रय दादा असतील, आमच्या तालुक्यातील सर्व नेते मंडळी असतील, प्रवीण नाना असतील, त्याचप्रमाणे सर्वच ज्येष्ठ मंडळी यांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी उमेदवारी करण्याची दिंडोरी पेठ मतदारसंघाची मोठी संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करील. विकास कामाच्या दृष्टीने चांगले कामं करण्याचं व्हिजन माझ्याकडे असेल. तालुक्यामधील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मी प्रथम प्राधान्य देईल. कारण 11 या ठिकाणी MIDC होते. नंतर अजून वलखेड फाटा म्हणा, लखमापूर फाटा या ठिकाणी आहेत. परंतु स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार दिला जात नाही. तर त्या ठिकाणी मला प्रामुख्याने प्राधान्य द्यायचे आणि आपल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम मुला-मुलींना त्या ठिकाणी मी केलं जाईल. त्याचप्रमाणे पाण्याचं नियोजन आपल्या तालुक्यामध्ये होत नाही, तर ते पाण्याच्या नियोजनासंदर्भात मी महत्त्वाचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. रस्त्यांचे विकास कामं झालेली नाही त्या साठी पण मी प्रयत्न करेल. तर माझा अजून एक प्रश्न असा होता, की आता तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ तुम्ही निवडणुकीसाठी देताय, तुमच्या प्रचारासाठी देताय. तर एक तुमचा कौटुंबिक भाग म्हणून मी विचारायचं झालं, तर तुम्ही घरच्यासाठी वेळ कसा देतात? नाही, माझं जे रुटीन आहे ते तसंच आहे. कारण घरच्यासाठी वेळ काढणं हे काय आपल्यासाठी कुठे वेगळं करायची गरज नसते. कारण मी जसं सांगितलं, सकाळी उठल्यानंतर मी आजही माझ्या मुलांसाठी, पतीसाठी स्वतः स्वयंपाक बनवते आणि घराच्या बाहेर पडते. अ, आई वगैरे सासूबाई आहेत घरामध्ये, पण तरी मला जी आवड आहे म्हणजे स्वतःच स्वतः करण्याचं, ते मी सकाळी माझे कामं आटपून घरातले कामं आटपून मग घराच्या आणि त्याच्यानंतर व्यायाम करून सुद्धा मी बाहेर पडते. त्याच्यामुळे दिवसभर मला थकवा जाणवत नाही आणि जे काही प्रचारानिमित्त जे बाहेर पडते त्याच्यासाठी अगदी प्रोत्साहन मला त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतर संध्याकाळी गेल्यानंतर पण काही घरातले छोटे मोठे आवरायचे आपले गृहिणीचे कामं असतात ते आवर्जून करते आणि त्याच्यानंतर थोडंसं वाचन करून आपलं उद्याचं रुटीन काय आहे ते करून मी पुढचं उद्याची तयारी करून ठेवत असते. म्हणजे थोडक्यात झालं तर तुम्ही निवडणुकीच्याच हो. सोबतच गृहिणी म्हणून पण तेवढेच तेवढी जबाबदारी मी पार तत्पर पाडते. आहात.
ठीक आहे. धन्यवाद सुनीताताई. तुमचं विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमच्या एस मराठी न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.